नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सॅम्पलिंग म्हणजेच नमुना पद्धती। रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयरमध्ये विचारला जाणारा प्रश्न आधी विचारला गेलेला आहे। हा क्वेश्चन तो आपण रिपीट घेतोय, कदाचित परीक्षेला रिपीट येऊ शकतो म्हणून मी हा प्रश्न घेते। तर बघूया नमुना पद्धती म्हणजे काय, म्हणजे सॅम्पलिंग म्हणजे नक्की काय आहे। तर संशोधन म्हणजे एखाद्या प्रश्नाची सखोल चौकशी किंवा एखाद्या समस्येचे शोधलेले उत्तर असून यामध्ये संशोधक उद्देश ठरवून अस्तित्वात असलेली माहिती, सत्यता, नियम यांचा शोध डिस्कवरी घेतो, म्हणजे शोध याचा घेतो आणि ती माहिती स्पष्टीकरणासहित संख्यात्मकरित्या सादर करतो। याकरता सहभागी व्यक्ती, दस्तावेज, वस्तू, जागा यांची आवश्यकता असते। सॅम्पल म्हणजे नमुना मोठ्या प्रमाणातील व्यक्तींचा एकत्रित अभ्यास करणे शक्य नसल्यामुळे सारखीच वैशिष्ट्ये असणाऱ्या लोकसंख्येतून काहीच व्यक्ती, वस्तू, दस्तावेज, जागेचा भाग अभ्यासाकरता निवडणे म्हणजे नमुना किंवा सॅम्पल होय। सॅम्पल म्हणजे काय, तर नमुना म्हणजे मोठ्या प्रमाणातील व्यक्तींचा एकत्रित अभ्यास करणे शक्य नसल्यामुळे सारखीच वैशिष्ट्ये असणाऱ्या लोकसंख्येतून काहीच व्यक्ती, वस्तू, दस्तावेज व जागेचा भाग अभ्यासाकरता निवडणे म्हणजेच नमुना होय, म्हणजे सॅम्पल होय। सॅम्पलिंग म्हणजे नमुना निवडणे, एखाद्या पॉप्युलेशनमधून त्यांची वैशिष्ट्यांची समकक्ष असे काही व्यक्ती अभ्यासाकरता आणि संशोधनाच्या उद्देशांची पूर्ती करण्याकरता निवडण्याच्या पद्धतीस, तंत्रास व प्रक्रिये सॅम्पलिंग टेक्निक नमुना निवड पद्धती असे म्हणतात। सॅम्पलिंग नमुना निवडणे म्हणजे काय, तर एखाद्या पॉप्युलेशनमधून त्यांच्या वैशिष्ट्यांची समकक्ष असे काही व्यक्ती अभ्यासाकरता आणि संशोधनाच्या उद्देशांची पूर्ती करण्याकरता निवडण्याच्या पद्धतीस, तंत्रास व प्रक्रिये सॅम्पलिंग टेक्निक किंवा नमुना निवड पद्धती असे म्हणतात। 5 मार्काला हा टिपा लिहिला म्हणजे विचारला जातो। त्याच्यामुळे थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते। तर सॅम्पलिंग प्रोसेस, नमुना प्रक्रिया यामध्ये खालील पायऱ्यांचा समावेश होतो। त्याच्यामध्ये कोणत्या पायऱ्या आहेत ते बघूया आपण। पहिली पायरी बघूया, संबंधित पॉप्युलेशन ठरवणे, निवड नमुना निकष ठरवणे, निवडलेल्या नमुन्यावर करायचे प्रयोग व वापरायचे तंत्र ठरवणे, नमुना निवड पद्धती ठरवणे, नमुना संख्या सॅम्पल साईज ठरवणे, नमुना निवड योजना ठरवणे व अंमलात आणणे, नमुना निवड व माहिती गोळा करणे, अशा 7 पायऱ्या आहेत। म्हणजेच काय, तर संबंधित पॉप्युलेशन ठरवणे एक झाली, निवड नमुना निकष ठरवणे, इन्क्लुझिव्ह अँड एक्सक्लुझिव्ह क्रायटेरिया जो आपण म्हणतो तो, निवडलेल्या नमुन्यावर करावयाचे प्रयोग व वापरायचे तंत्र ठरवायचं आहे, नमुना निवड पद्धती ठरवायच्या आहेत, नमुना संख्या सॅम्पल साईज ठरवणे, नमुना निवड योजना ठरवणे व अंमलात आणणे। त्याच्यानंतर नमुना निवड योजना ठरवणे, अंमलात आणणे आणि नमुना निवड व माहिती गोळा करणे। त्यानंतर नमुन्याचे प्रकार आणि निवडीचे तंत्र, तर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, संभाव्यता नमुना निवड पद्धती आणि असंभाव्यता नमुना निवड पद्धती असे म्हणजे नमुन्याचे प्रकार आणि निवडीचे तंत्र आहे। तर अशा प्रकारेच जी नमुना निवड किंवा सॅम्पलिंगबद्दल किंवा नमुना पद्धतीबद्दल थोडक्यात माहिती होती। 5 मार्काला प्रश्न विचारला जातो, तर जेवढी मला पॉसिबल होते तेवढी त्याच्याबद्दल माहिती किंवा ह्या प्रश्नाचा आन्सर लिहिले। तुमच्याकडे अजून नवीन टिप्स असतील किंवा माहिती असेल तर तुम्ही त्या ॲड करून पुढे लिहू शकता। तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता। लवकरच आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्यायची, मस्त राहायचं, अभ्यास करायचा, स्वस्थ राहायचं आहे। धन्यवाद।